चिखलदरा नगर परिषदमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर त्यांनी झालेल्या आरोपांना उत्तर दिलंय। कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही, काहीही पैशांचं प्रलोभन दाखवलं नाही असं ते म्हणाले। चिखलदऱ्यातील जनतेला विकास हवा आहे, त्यामुळे त्यांनी आपली बिनविरोध निवड केली आहे असं ते म्हणाले। चिखलदऱ्याला न जाता चिखलदऱ्यापासून दूर राहून अशा प्रकारची वक्तव्य करणं हे वस्तुस्थितीला धरून नाही आहे। चिखलदऱ्याच्या जनतेने मला बिनविरोध निवडून द्यायचा निर्णय घेतला, कारण की प्रत्येकाला वाटत होतं की बा मी तिथे बिनविरोध निवडून आलो तर आपल्याला एक प्रकारचा असा संदेश देता येईल ज्या माध्यमातून चिखलदऱ्याचा विकास करणं गरजेचं आहे असं सगळ्यांना तिथे आपल्याला सांगता येईल। या दृष्टिकोनातून अक्रॉस द पार्टी सगळ्या पार्टीच्या लोकांनी, तिथल्या स्थानिक लोकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला की आल्हाद कलोतीला आपण निर्विरोध निवडून द्यावे, आणि त्या प्रमाणे त्यांनी ते तिथला कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव किंवा काहीही पैशाचं प्रलोभन जे म्हणतात की आपल्याच उमेदवाराला दुर्दैवाने पैशाचं प्रलोभन दाखवण्यात आलं असं जे म्हणतात, हे फार दुर्दैवी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।